स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. नमस्कार, माझे नाव कार्तिक राजेंद्र गावणे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे सर्व भगिनींनो, सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण आणि पत्नी मुलींच्या भूमिका साकारणारे सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री व पुरुष ही संसार रथाची 2 चाकं आहे, परंतु स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते. हे खरे, पण सत्य मात्र वेगळेच आहे. स्त्री जन्मला तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. 21व्या शतकातील आधुनिकतेच्या वारी वाहत असताना देखील स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतो. स्त्रियांना अनेक क्षेत्रात योग्य अधिकार दिला जात नाही. खरे तर स्त्रियांना समाजात समान अधिकार आहे हेही अनेकांना माहीत नाही. तसेच भारतीय स्त्री प्रगती पथाकडे वाटचाल करत आहे. जसे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी.टी. उषा, ताई सवकार अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज बस कंडक्टर पासून तर अंतराळवीरपर्यंत स्त्रियांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आज त्यांना हक्काची जाणीव झाली आहे. आज अनेक क्षेत्रात स्त्री उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे. म्हणून शेवटी जाता मला एवढेच सांगावेसे वाटते की मुलगी जन्माला येताच घेऊन येते प्रेम माया. कुठल्याही स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी आई होत असते. सर्व माया उजळून टाकणारी स्त्री एक ज्योत असते. म्हणून आपण सर्वांनी महिलांचा आदर व सन्मान राखला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.